कल्याणनगर महामार्गावरील माळशेज घाटामध्ये रस्त्याची दुरवस्था झाली आहे। रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांचे हाल होत आहेत। घाटातून प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। रस्त्याच्या बाजूला संरक्षण भिंत रिफ्लेक्टर नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे। दरम्यान महामार्ग प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे। सांगलीच्या पेठ सांगली महामार्गाच्या रस्त्याला उद्घाटनापूर्वीच भेगा पडलेल्या आहेत। आष्टा इस्लामपूर दरम्यान महामार्गावरील रस्त्यावर शिंदेमळा इथं मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याला भेगा पडल्यात। यावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे। ठेकेदारांना लवकर दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा देण्यात आला। सांगलीत वाल्मिकी आवासमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी पाठलाग करून गुन्हेगाराची निर्घृण हत्या केली आहे। सौरभ कांबळेचा काही तरुणांसोबत घोडागाडी पळवण्याच्या कारणावरून वाद झाला होता आणि यातूनच त्याची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज शहर पोलिसांनी व्यक्त केला आहे। गोंदिया तालुक्यातील माकडी गावामध्ये खड्ड्यामध्ये बुडून 3 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झालाय। हा चिमुकला आपल्या आजीला शोधायला शेताकडे जात असताना मुरुम खोदलेल्या खड्ड्याच्या पाण्यामध्ये पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला। भंडारा जिल्ह्यात एमडीएन फ्युचर स्कूल येथे स्वच्छतागृहात दुर्मिळ फॉस्टेन कॅट स्नेक आढळलाय। ग्रीन फ्रेंड्सच्या सदस्यांनी रेस्क्यू करून त्याला निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडून दिलंय। हिंजवडी आयटी पार्कमधील समस्यांबाबत अजित पवार यांनी सकाळी हिंजवडीच्या विविध भागांची पाहणी केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी बैठक झाल्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी 6च्या सुमाराला हिंजवडीच्या विविध भागांची पाहणी केली। भिवंडीच्या शांतीनगर परिसरामध्ये शाळेतील मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न झालाय। ही मुलगी रिक्षाने शाळेत जात असताना रिक्षा चालक शाळेसमोर न थांबता पुढे निघून गेला। मुलीच्या लक्षात येताच तिने कंपास पेटीतून कर्कटक काढून रिक्षा ड्रायव्हरला मारले। त्यामुळे रिक्षाचा वेग कमी झाला आणि तिने रिक्षातून उडी मारत आपली सुटका करून घेतली आहे। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे। तरीही मुंबई महापालिकेने शाडूच्या मातीवर भर कायम ठेवलाय। अधिकाधिक मंडळांनी शाडू मातीने गणेश मूर्ती बनवाव्यात असा पालिकेचा आग्रह आहे। गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही या मातीचा पुरवठा सुरूच ठेवलाय। आतापर्यंत मूर्तीकारांना 830 टन शाडू मातीचा पुरवठा करण्यात आलाय। मुंबईतल्या राणीच्या बागेमध्ये पर्यटकांचा ओघ कमी झालाय। 2024-25 या वर्षामध्ये पर्यटकांची संख्या घटल्याचं दिसून येतं। यावर्षी 23,57,000 पर्यटकांनी राणीच्या बागेला भेट दिली। त्यातून मनपाच्या तिजोरीमध्ये 9.18 कोटींचा महसूल जमा झालाय। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा पर्यटक कमी झाल्यानं महसुलातही घट झाली आहे। हिमोफेलिया या अनुवांशिक आजारावरील अतिशय महागडं हेमालिब्रा हे इंजेक्शन आता परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपलब्ध करून देण्यात आले। पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते हेमालिब्रा इंजेक्शनचं लोकार्पण पार पडलं। हेमलिब्रा इंजेक्शन मिळणारं परभणीचं जिल्हा सामान्य रुग्णालय राज्यातील पहिलं रुग्णालय ठरलंय। बुलढाण्याच्या येळगाव येथील पैनगंगा आदिवासी आश्रम शाळेतील 13 विद्यार्थिनींना विषबाधा झाली आहे। रात्री कढी आणि भात खाल्ल्याने अचानक मुलींना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला। दरम्यान सर्व विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर आहे। डोंबिवली पश्चिम मधील एमएमआरडीएच्या ठेकेदाराचा भ्रष्ट कारभार मोबाईल कॅमेरामध्ये कैद झालाय। या व्हिडिओमध्ये गटारात पाणी असताना कॉन्क्रीट टाकण्याचं काम सुरू असल्याचं दिसतंय। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। अलमट्टी धरणाच्या उंचीविरोधात सांगलीमध्ये कृष्णा महापूर नियंत्रण समितीकडून आंदोलन करण्यात आलं। कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी द्यावी म्हणत समितीकडून थेट कृष्णा नदीला साकडं घालण्यात आलं। यावेळी कृष्णा नदीचं पूजन करत अलमट्टी धरणाच्या उंचीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर मनपाकडून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत आणि मूर्तिकारांसोबत विशेष बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये गणेशोत्सव काळातील नियमांवर चर्चा करण्यात आली आहे। तसंच काही अटी शर्तींसह पीओपीच्या मूर्तींना परवानगी देण्यात आली आहे। जुन्या मुंबई पुणे महामार्गाच्या खोपोलीजवळ भीषण अपघात झालाय। या अपघातामध्ये 2 महिलांचा जागीच मृत्यू झालाय तर 3 जण जखमी आहेत। बोरघाटातून पुण्याकडे चाललेल्या ट्रकच्या चालकानं अचानक ब्रेक दाबल्यामुळे ट्रकमधील लोखंडी पाईप बाहेर आले आणि ते मागून चाललेल्या कार आणि दुचाकीवर धडकले। त्यामुळे हा अपघात झालाय। एसटी बस आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला। या अपघातामध्ये दुचाकी चालक आणि 3 वर्षांची चिमुकली सुदैवाने बचावली आहे। नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यामध्ये हा अपघात घडला।
जळगावच्या भुसावळमध्ये चालत्या रिक्षातून एक विद्यार्थी बाहेर फेकला गेल्याची घटना घडली आहे। विशेष म्हणजे विद्यार्थी बाहेर फेकला गेला याचा रिक्षा चालकाला थांगपत्ता देखील नव्हता। पाठीमागून येणाऱ्या वाहन चालकानं विद्यार्थ्याला उचलून धीर दिला। रिक्षात अतिरिक्त विद्यार्थी कोंबले जात असल्याने हा प्रकार घडल्याचं बोललं जात आहे। नाशिकच्या आदिवासी विकास भवनासमोर दुचाकी आणि सिटीलिंक बसचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये दोघे गंभीर जखमी झालेत। गेल्या 2 दिवसांपासून आदिवासी विकास भवनासमोर आदिवासी बांधवांचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनामुळे रस्त्यावरच्या वाहतुकीला फटका बसतोय। जळगावच्या मुक्ताईनगरमधील तरोडा ते रुईखेडा गावाजवळ एसटी बस आणि डंपरचा अपघात झाला। या अपघातामध्ये 7 ते 8 प्रवासी जखमी झालेत। यात एसटी चालकही गंभीर जखमी झालाय। जखमींना मुक्ताईनगर शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। जळगावच्या अमळनेर तालुक्यातील अमळगाव जाळोद रस्त्यावर मजुरांना घेऊन जाणारा रिक्षाचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये रिक्षातील 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला तर 3 महिला गंभीर जखमी आहेत। पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील दर्शन रांगेमध्ये वायर तुटल्यानं विजेचा शॉक लागून 3 श्वानांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। काही वेळाआधीच या ठिकाणी दर्शनासाठी रांगेत असलेले भाविक पुढे गेल्यानं मोठा अनर्थ टळलाय। या घटनेमुळे मंदिर समितीच्या ढिसाळ कार्यपद्धतीचा नमुना समोर आलाय। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चियाच्या दरानं पुन्हा एकदा उसळी घेतलीये। चियाला तब्बल 23,501 रुपयांचा उच्चांकी दर मिळालाय। बाजार समितीमध्ये सध्या 650 क्विंटल चियाची आवक झाली आहे। चियाला मिळत असलेल्या चांगल्या दरामुळे शेतकऱ्यांना फायदा होताना दिसतोय। सध्या कोकणामध्ये भात लागवडीची लगबग सुरू झालेली आहे। चिखलात उतरून भाताची रोपं लागवड करण्याचा अनुभव रायगड जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी घेतला। शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळावं यासाठी 1 दिवस शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम राबवण्यात आलाय। यात जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह सर्व विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला। सांगलीच्या आटपाडी तालुक्यातल्या करगणीमधील ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केलं। अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार आणि आत्महत्या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। शालेय विद्यार्थिनींनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला। भिवंडी पडघा टोल नाका विरोधात मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 17 जुलै रोजी मोर्चाची हाक दिली आहे। मुंबई नाशिक महामार्गावरील सर्व्हिस रोडची दयनीय अवस्था झाली आहे। मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत। महामार्ग भिवंडी ते कसारा सुस्थितीमध्ये नाही आणि तोपर्यंत हा रस्ता जोवर तयार होत नाही तोपर्यंत टोल आकारणी बंद करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे। अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांचं 2 दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण मागे घेतलं आलेलं आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पंढरकर यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर लंके यांनी आपलं उपोषण मागे घेतलं। नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम तत्काळ सुरू करण्यासाठी ते आंदोलन करत होते। सांगलीमध्ये आमदार जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजप आक्रमक झाली। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांबद्दल बदनामीकारक विधान केल्यानं पडळकर समर्थकांकडून आव्हाडांविरोधात आंदोलन करण्यात आलं। आव्हाडांनी पुन्हा बदनामीकारक विधान केल्यास जशास तसं उत्तर देऊ असा इशाराही देण्यात आला।